मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला फेब्रुवारी महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहे। योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा महिलांना लागलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता याविषयी काय अपडेट आलेली आहे याविषयी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा व नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पहा कोणत्याही क्षणी खात्यात येणार पैसे। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता का रखडला? कारण आले समोर। लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे। तर महिलांचा हा प्रश्न साहजिकच आहे, कारण फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास खूप विलंब झालेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना चिंता लागलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार की नाही मिळणार। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि यामध्ये महिलांना अपात्रसुद्धा व्हावे लागत आहे आणि त्यामुळे महिलांची चिंता वाढलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचे पैसे येण्यास विलंब झालेला आहे, तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्याला मिळणार की नाही मिळणार अशी चिंता महिलांमध्ये आहे। तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येणार आहे याविषयी पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हप्ता जमा होण्यास विलंब का झालेला आहे याचे काय कारण आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, काही तांत्रिक कारणामुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडण्याचे कारण आता समोर आले आहे। लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले आहे, परंतु आता फेब्रुवारी महिना संपत आला, अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यामुळे 1500 रुपये कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दर महिन्याला योजनेत पात्र असलेल्या महिलांना 1500 रुपये महिन्याला दिले जातात। जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळालेले आहे, परंतु फेब्रुवारी महिना समाप्त होत आलेला आहे, तरीही महिलांना पैसे मिळालेले नाही आणि म्हणून महिलांची चिंता वाढलेली आहे। लाडकी बहीण योजनेत पैसे लवकर येणार असल्याचे अजितदादा पवारांनी सांगितले होते। मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करून आलोय असंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते, परंतु तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत। दरम्यान आता यामागचे कारण समोर आलेले आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर पहा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही दिवस आधी म्हटले होते की 8 दिवसात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल, परंतु तसे झालेले नाही। याचे कारण असे आहे की तांत्रिक अडचण असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता जमा करण्यात आला नाही। या ठिकाणी हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे, तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल। याचसोबत लाडकी बहीण योजनेत पैसे न येण्यामागचे अजून एक कारण असू शकते। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पैसे जमा होतील असे सांगण्यात आले आहे, त्यामुळे अजूनही पडताळणी पूर्ण झाली नसल्याचे दिसत आहे। यामुळे जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्यानंतर पैसे दिले जातील। फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यातसुद्धा दिला जाऊ शकतो असंही सांगितले जात आहे। तर पहा, एकतर तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे महिलांना 8वा हप्ता मिळण्यास विलंब झालेला आहे आणि दुसरे कारण यामध्ये असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी सुरू असल्याकारणाने सुद्धा महिलांना पैसे मिळण्यास विलंब होत आहे। परंतु या ठिकाणी हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे की पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येईल। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये सुद्धा दिला जाऊ शकतो अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा।